आज चपाती खाण्याचा कंटाळा आलेला होता. म्हटलं आज आपण पुरी भाजी करूया. त्यासाठी मी इथे 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण काही साहित्य घालूया. तर त्यासाठी 1 चमचाभर इथे चणा डाळीचं म्हणजेच बेसन पीठ घेतलेलं आहे. यामुळे आपली पुरी छान खमंग तयार होणार आहे. 1 चमचाभर आपण इथे रवा वापरणार आहोत. त्यामुळे आपली पुरी छान खुसखुशीत अशी तयार होणार आहे. अर्धा चमचा इथे आपण साखर वापरणार आहोत. त्यामुळे पुरीला छान रंग येतो. आता 2 वाट्यांसाठी इथे अर्धा चमचा मी साखर वापरलेली आहे. तर तुम्ही जरूर यामध्ये साखर वापरा. आता आपण इथे मीठ अर्धा चमचा टाकणार आहोत, कारण पुरी खाताना छान ती रुचकर लागायला सुद्धा हवी. त्यामुळे मीठ या पुरीमध्ये व्यवस्थितच असायला हवं. आता आपण इथे 2 चमचा पोहे खाण्याचं तेल छान कडकडीत गरम करून घेऊया आणि या पिठावर टाकून घेणार आहोत. तेलामुळे आपली पुरी छान अशी कुरकुरीत तयार होते आणि ती बराच वेळ फुललेली राहते. आता हे तेल गरम असल्यामुळे सुरुवातीला मी चमच्याने छान मिक्स करून घेणार आहे आणि थोडं थंड झाल्यानंतर छान हाताने मिक्स करणार आहे. त्यामुळे टाकलेलं तेल आणि इतर साहित्य सगळीकडे छान असं मिक्स होणार आहे. आता आपण पुरीसाठी कणिक मळून घेऊया. तर सर्वात आधी म्हणजे तुम्ही पाणी टाकत असताना एकदमच यामध्ये पाणी टाकू नका. टिप नंबर 1, तुम्ही जर कणिक थोडी जरी सैलसर मळून घेतली तर तुमची पुरी ही तेलकट होऊ शकते. त्यासाठी कणिक छान घट्टसर अशी मळून घ्या. त्यामुळे पुरी तुमची अजिबातही तेलकट होणार नाही. तर मी आता हळूहळू यामध्ये पाणी टाकून याची हे कणिक आहे ती घट्टसर मळून घेते. तुम्हाला जर तेलाचा वापर अजिबातही करायचा नसला तर तुम्ही थोडी जाडसर आपली गहू आहेत ते दळून आणायचे. म्हणजे आपल्या नेहमीच्या चपातीच्या कणकेपेक्षा किंवा गव्हाच्या पिठापेक्षा थोडी जाडसर. तर तुमची पुरी ही छान अशी कुरकुरीत किंवा फुललेली राहणार आहे. तर आता ही माझी कणिक मळून झालेली आहे. झाकण ठेवून बाजूला ठेवणार आहे 10 ते 15 मिनिटासाठी. आता भाजीसाठी 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 आल्याचा तुकडा, मुठभर कोथिंबीर आणि 1 मध्यम आकाराचा कांदा जाडसर कापून घेतलेला आहे. कच्चाच आहे तो. आता पाणी न टाकता याचं वाटण तयार करून घेऊया. आणि आता आपल्याला हे जाडसरच वाटण तयार करायचं आहे. आता आपण 1 मध्यम आकाराचा बटाटा आहे तो कापून घेतलेला आहे. सुरुवातीला मी सोलूनसुद्धा घेतलेला आहे आणि आता हा कापून आपण पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत. तर सुरुवातीलाच पाण्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे, नाहीतर तो काळसर होतो. इथे मटारसुद्धा छान असे उकडून घेतलेले आहेत मी. तर तुमच्याकडे फ्रोझन असतील तर तुम्ही गरम पाण्यामध्ये टाकून घेतले तरीही चालतील. आता आपण भाजीच्या फोडणीची तयारी करणार आहोत. तर इथे पहा, बटाटे थोडे जाडसरच कापून घेतलेले आहेत. भाजीच्या फोडणीसाठी आपण तेल टाकून घेऊया. पुरीसोबत केव्हाही भाजी करत असताना भाजीमध्ये तेलाचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं आहे, कारण पुरी हा एक तळलेला पदार्थ असल्यामुळे भाजीतही जास्त तेल असलं तर ते खायला चांगलं लागत नाही. आता तयार केलेलं वाटण आपण जिरा मोहरी फुलल्यानंतर घातलेलं आहे आणि ते सुद्धा आपण छान असं परतून घेऊया. कांदा कच्चाच असल्यामुळे छान वाटण परतल्या गेल्यामुळे भाजीला छान चव येते. यामध्ये कढीपत्तासुद्धा घालून घेतलेला आहे. आता इथे हे वाटण घातलेलं आहे, हे तुम्हाला मी दाखवलेलं नाही, पण या वाटणाचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे. याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर आता पाहू शकता हे वाटणसुद्धा परतल्यानंतर इथे हळद घातली लहान पाव चमचा, लाल तिखट घातलेलं आहे मी इथे 2 चमचे, तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घालू शकता. गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमचा आणि छान कोरडे मसाले तेलामध्ये परतून घेतलेले आहेत. आता तेलसुद्धा पाहू शकता तुम्ही, मसाला आपला तेलात भिजेल इतपतच मी तेल घातलेलं आहे. वरून थोडी कसुरी मेथी घातलेली आहे आणि तीसुद्धा मसाल्यासोबत परतून घेतलेली आहे छान. आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले बटाटे घालायचे आहेत आपल्याला आणि यासोबतच मटारसुद्धा आपल्याला घालायचे आहेत. आता छान आपण बटाटा आणि मटार घातलेले आहेत ते मसाल्यामध्ये 1 ते 2 मिनटं आपण परतून घेणार आहोत. त्यामुळे छान अशी चव येते बटाट्याला आणि मटारलासुद्धा आणि थोडा वेळ तेलातसुद्धा ते परतल्या जातात. आता इथे आपण थोडं गरम करून घेतलेलं पाणी घातलेलं आहे. पाणी अंदाजाप्रमाणे घालायचं आहे. तुम्हाला भाजी कितपत पातळ हवी आहे त्या अंदाजानुसार. आणि आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. अतिशय चवीला रुचकर लागणारी ही भाजी तुम्ही वेळेवर जरी कुठलीही पाहुणे मंडळी आली तरीसुद्धा तुम्ही अगदी लवकर होणारी अशी ही भाजी आहे. तर पाहू शकता आता यावर झाकण ठेवून छान 5 मिनिटे वाफ काढून घेऊया आपण. तर आता 5 मिनिटानंतर भाजी चेक करून घेऊयात.
तर पाहू शकता यावर झाकण काढून आता आपण भाजी चेक करूया. तर आता भाजीचा जो रस्सा आहे तो सुद्धा छान घट्ट झालेला आहे आपला, आणि भाजी आपली शिजली आहे की नाही ते सुद्धा आपण चेक करूया. तर आपले बटाटे छान शिजले गेलेले आहेत. गॅस आता बंद करूया आणि आता आपल्या पुऱ्यासुद्धा आपण तळायला घेऊयात. तर आता पुरीसुद्धा मी पाहू शकता यावरचं झाकण काढून परत आपण हा गोळा छान मळून घेऊया आणि आता आपण पुऱ्यासुद्धा तळायला घेऊया. याचे आता आपण 2 भाग करणार आहोत आणि आपला जी कणिक आहे ती सुद्धा पाहू शकता किती छान अशी मुरल्या गेलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही कणिक जर मळून घेतली तर अजिबातही पुऱ्या तेलकट तुमच्या होत नाहीत. आणि आता याचे 2 भाग आपण करून घेणार आहोत. मी दाखवत आहे तुम्हाला त्याप्रमाणे, म्हणजे तुम्ही अगदी सहजपणे तुम्हाला पुऱ्या लाटायला सुद्धा थोडाही त्रास होणार नाही. तर आता याचे आपण चाकूने छान भाग करून घेणार आहोत एकसारखे असे, म्हणजे पुऱ्या एकसारख्या तयार होतील तुमच्या. पाहू शकता सगळ्या याचे मी भाग करून घेतलेले आहेत आणि हातावर घेऊन आपल्याला आता याचे गोळे तयार करायचे आहेत. अशाच सगळे गोळे आता तयार करून घेऊया आणि तुम्हाला पुरीची साईज कितपत हवी त्याप्रमाणे तुम्ही गोळे करायचे. आता इथे टिप नंबर 2, पुरी लाटत असताना आपल्याला अजिबातही तेलाचा किंवा पिठाचा वापर करायचा नाही. कारण तेल किंवा पीठ तुम्ही जर आता इथे वापरला तर पुरी सुरुवातीला तर फुगेल, पण ती लगेचच पुरी चिमून जाईल. तर तसं न करण्यासाठी तुम्ही अजिबातही इथे मी तेलाचा वापर केलेला नाही. तुम्ही पाहू शकता अगदी सहजपणे ही पुरी लाटल्या जात आहे आणि छान पातळ अशी पुरी आपल्याला लाटायची आहे. तर पाहू शकता एवढी जाड मी ठेवलेली आहे. आता ही पुरी आपण एका कापडावर टाकून घ्यायची आणि सर्व पुऱ्या अशाच मी लाटून घेणार आहे. तर तुम्हाला दुसरी पुरीसुद्धा मी लाटून दाखवत आहे. तर इथे सुद्धा अजिबातही तेलाचा किंवा पिठाचा मी वापर केलेला नाही. अगदी सहजपणे ही पुरीसुद्धा लाटल्या गेलेली आहे. अशाच सर्व पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत आणि आता आपण तळून घेणार आहोत. तर आता टिप नंबर 3, पुरी केव्हाही तेलामध्ये टाकत असताना तेलाचं टेम्परेचर एकदमच म्हणजे वाफा निघतील एवढं ठेवू नका. छान कडकडीत गरम असावं, पण जास्त नसावं. पुरी टाकल्यानंतर आता आपण ही नेहमी परतून घेणार नाही आहोत. खालची बाजू टाकलेली छान भाजून घेणार आहोत आणि नंतरच पुरी पलटवून घेणार आहोत. छान पुरीच्या कडासुद्धा आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. पुरी अजिबातही कच्ची राहत नाही. कडाही मी दाखवत आहे तुम्हाला सर्व की पुरीच्या छान अशा तळल्या गेलेल्या आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही पुरी नक्की करून बघा आणि जवळून दाखवत आहे तर आपली पुरी अजिबातही तेलकट झालेली नाही. आता अशाच प्रकारे दुसरी पुरीसुद्धा मी तुम्हाला तळून दाखवत आहे. तर आता ही पुरीही मी अजिबातही इथे कुठे याला चमचा किंवा काहीच न लावता ही पुरी पहा तुम्ही किती अशी टम्म फुगलेली आहे आपली. आता ही बाजूसुद्धा छान अशी मी आपली भाजून किंवा तळून घेतलेली आहे आणि खालची बाजूसुद्धा मी छान अशी सोनेरी रंगाची होईपर्यंत ही तळून घेणार आहे. आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी एक वेळ ही पलटवून सुद्धा तुम्हाला दाखवत आहे की पाहू शकता ही किती छान अशी तळल्या गेलेली आहे, म्हणजे अजिबातही कच्ची कुठे राहिलेली नाही. तर आता मी तुम्हाला परत अशाच 2 ते 3 पुऱ्यासुद्धा तळून दाखवलेल्या आहेत. कारण तुम्ही म्हणाल एकच पुरी फुलली, तर असं नाही झालेलं. पूर्ण म्हणजे प्रत्येक एकन एक पुरी फुलल्या गेलेली आहे. त्यासाठी मी तुम्हाला एवढ्या ह्या पुऱ्या तळून दाखवलेल्या आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा. अजिबातही कुठेही पुरी तेलकट दिसत नाही आहे आणि पुरी काढल्यानंतरसुद्धा ही 1 ते 2 तास अशीच फुललेली राहते ही पुरी. तर आता ही सुद्धा पुरी आपली तळलेली झालेली आहे आणि अगदी सहज काही वेळ न लागता तयार होणारी अशी ही रेसिपी आहे. तर आता ही सुद्धा माझी काढून झालेली आहे पुरी आणि आता पाहू शकता आपण दुसरीसुद्धा टाकलेली आहे यामध्ये. म्हणजे मी टोटल तुम्हाला 4 ते 5 अशा पुऱ्या तळून दाखवलेल्या आहेत. प्रत्येक पुरी अशी छान फुलल्या जात आहे. एकही पुरी अशी कुठलीच नाही की ती फुललेली नाही म्हणून. आता जवळून सुद्धा दाखवत आहे आणि तुम्ही 2 प्रकार दाखवलेले आहेत. डार्क सोनेरी रंगाची सुद्धा तळू शकता आणि अशीही तळू शकता. तर आता आपल्या पुऱ्या सर्व तयार झालेल्या आहेत. तर ताट वाढून घेऊया आपण, म्हणजेच तयार करूया ताट. तर आता अशा पद्धतीने भाजीही तयार झालेली आहे आणि पुऱ्यासुद्धा तयार झालेल्या आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.